أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد أفلح المؤمنون الذين هم في صلاتهم خاشعون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. जगन ती आयतो तिलावत करून गेली. नवी सूरत हातून सुरू झाली का सूरतुल मुमिनून बोलतात. मुमिनून बोलल्यान इमान हाडलेली मनशे. पुढे को सांगून गेले होते की अक्सर सूराची नावे सूरा भितरचे कोणते अहम मजामीन राहता तेजी नावे देन होता. हे अल मुमिनून बोलना चूँकि पहली आयत भितर कस लफ्ज़ अल मुमिनून आयला हा तेजे मग तकरीबन त्यांची 7 सिफात को बयान करून गेले ते. त्या सबब हे सूराचे नाव कस अल मुमिनून धरून गेले. ही सूरत मक्का भितर नाजिल जाल्ली. जे कोणते जमाना भितर हजरत उमर वगैरह ईमान हाडले होते तेजे मग ही सूरत नाजिल जाल्ली. तेजे भितर तकरीबन 118 आयतो अशे आणि 6 रुकू अशे. हे सूरत भितर अगर आमी गौर करतात तरी हेज्यान फुडली सूरतुल हज चे जे काही मजामीन होते तेजे मजामीन आणि ही सूरतचे मजामीन बिलकुल बगला का दाखणता. त्या सबब 2 जोडी बोलतात ही सूरत. सूरतुल हज आणि सूरतुल मुमिनून बोलला. सूरतुल हजचे आखिर भितर आमकां सांगून गेले होते की वफ़ालुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून की निक्के काम करा, भलाईचे काम करा, जावं शकता तुम्ही फलाह हासिल करतले. तेजे मग फलाह हासिल करूचे का तरीके अशे इत्ता जे कोणती आयतो हेजे भितर शुरू भितर नाजिल जाले ती तकरीबन 10 आयतो. तेजे भितर हेका सांगून गेला की एक मोमिन फलाह किशी हासिल करता, कामयाबी किशी हासिल करता, तेजे सबब का सिफात ज़रूरी अशे. हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खुद फरमातात की एक मरतबा में अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे बगला बेसून होतो तरी वही नाजिल जातनी जगुद्दी कैफियत सुरू होता. मदी मुशो जापल्लापर्यंत जे कोण तो आवाज येता तिशी आवाज येऊन सुरू केलो. माणूस मोबाईला भितर जपते राहतात ते जे कोणते आवाज किशी येता तिसरीच आवाज इशी आवाज येऊन सुरू झाले. आम्ही ओळखले की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर वही नाजिल जाते आशिल्ली. तेजे भितर अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले तेजे मग वही नाजिल जाला. मग येता 10 आयतो इसली म्हज्या पर नाजिल जाली ते की जे कोण तो मुसलमान हेजे पर अमल करतलो तो जनते भितर जरूर होतलो. एक इसली सिफतो हिंगा सांगून गेली ते जे कोणती सिफात पर इंसान अमल करता तरी तो इंसान यकीनन जनते भितर दाखल जाता. खास करून ही सूरते भितर तौहीद, रिसालत आणि मेहला मगरी जिंदगी ब्यासत बनतात तेजे बारात ज़्यादा जोर देऊन गेला हा. आणि अकली नकली दलाईल अंबियाचे किस्से खुद इंसाना भितर जे कोणती निशानियो अशे अल्लाहची आसपास भितर अल्लाहची कायनात भितर जे कोणती निशानियो अशे ही सवच चीज हेजे भितर सांगून गेली ते. चुनांचे अल्लाह ताला इरशाद फरमावता बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. शुरू ते अल्लाहचे नामीन जे कोण व्हडलो मेहरबान आणि बल्ले मुशफिक वाटे. क़द अफ़लहल मुमिनून फलाह पावले ती माणसे जे कोण ईमान हाडले. अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन जे कोण ती माणसे आपले नावजे भितर खुशू इख्तियार करतात. अफलाह बला का फलाह फलाह बलन ते आम्ही कामयाबी बोलतात. कामयाबी बोलल्यान का माणूस
जे काय हासिल करूचा आपली मुराद ती मुराद माणूस हासिल करूचे आणि दुसऱ्याच्या भितर मानी येता बाकी राहूचे. तसं बोलामा ह्याच्या भितर बरोला की इसली कामयाबी आणि इसलो मकसद हासिल करूचे की तो मकसद हमेशा सबब निक्की हालत भितर बाकी राहता. यानी ही जे कोणती सिफतो हिंगा सांगून गेली ती सिफतो अगर कोणतो माणूस आपली जिंदगी भितर हाडलो तेजे मुताबिक जिंदगी गुजरवलो तरी हमेशा सबब तेका जन्नत मिलूचे. दुनिया भितर को तेका इत्मीनान आणि सुकूनची जिंदगी मिलता आणि आखिरते भितर को हमेशाची सआदत मिलता, कामयाबी को मिलता, तेजी मुराद को हासिल जाता आणि हमेशा सबब जाता. दुनिया भितर माणसाच्या कोणती कामयाबी मिलता वक्ती राहता, कितना ख़त्म होता सांगू सका ना. पंजा दौलत मिलता, ओहदा मिलता, कहीं नेकनामी मिलता, बीजी कहीं चीज़ों मिलता, कितना ख़त्म होता मानुस भीतर आता हमेशा रहता. ये कहीं ज़रूरी नहीं या महिला मक्कर ख़त्म कर जाऊँची ही चीज़ों. लेकिन आखरते भीतर जे कोणती कामयाबी मिळतली, जे कोणती आमका आमची मुराद मिळतली, वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वल्ले, इन जी दिला भितर जे काय ख्वाहिश येतली ती साम्य राहतली तिला आणि चीज़ों हमेशा राहूचे. माणूस का मागला ते मिलूचे, कितना सर मागला ते मिलूचे, हमेशा राहूची चीज़ों. तासब बल्ले के कद अफलह अल मुमिनुन बलन जे कोण अल्लाह ऊपर, आखिरते ऊपर, रसूला ऊपर, किताबा ऊपर, ये सर्वस चीज़ा ऊपर, फरिश्ता ऊपर, तकदीर ऊपर दिलान यकीन करतो माणूस, तेजे मुताबिक जिंदगी गुजरतो माणूस. तसं ईमानचो ताल्लुक दिलान समान फुडे राहता. दिल मुतमईन झाले तरी तोडीन को माणूस इकरार करता, अमल को तेजे मुताबिक करता. दिल मुतमईन नाही कोणती चीज सही जाऊ शके नाही. तसं अल्लाह ताला सांगलो कद अफला, कद बोलला एकदम हासिल झाले बरं, हालांकि अजून जन्नत मिळेल नाही, जनते भीतर गेल नाही. लेकिन अल्लाह सांगता की कद अफलाहल मुमिनून, मोमिन बिल्कुल कामयाबी हासिल कैले, काही शक्कत नाही त्याच्या भीतर की का अल्लाहचो जे कोणतो वादा असे या अल्लाह तर्फीन जे कोणतो इनाम सांगून गेला बिल्कुल पक्का, जे किसी जाल्ली चीजो असे येता आज का करतो आमका यकीन नाही, लेकिन काल आम्ही का केला त्याच्यावर आमका यकीन राहता. तरी अल्लाहची चीजो इशी जाल्ली चीजा पर बिल्कुल एकदम 100% यकीन तुम्ही करा की तुम्ही कामयाब झाले. पण मोमिन कोण मोमिन, पहिली जे कोणती सिफत त्यांची सांगली आहे अल्लदीना हुम फी सलातिहिम खाशिऊन, जे कोण आपली नवजे ऊपर खुशू इख्तियार किया. पहिली जो कोणती ईमान मग पहलो जो कोणतो फर्ज राहता नमाज कच राहता. तसं पहिला नवजेची सिफत का सांगून सांगले की का हदीस भितर को सांगून गेला की नवजेची मिसाल दिले की इंसानाच्या जिस्मावर जगची मातो, हात नातून माणूस राहू शकता, पाय नातून माणूस राहू शकता, डोले नातून राहू शकता, नाक नातून राहू शकता, कान ऐके नातून राहू शकता, जापे नातून राहू शकता, लेकिन मातो नातून इंसान राहू सकेना. इशिकस एक ईमान वालाची जाहिरी जे कोणती निशानी असे ते तर समान वडली निशानी बोलेन नमाज, रोजो का आहे वलखू पडणार, जकात हर माणूस देऊ सकेना, हज हर माणूस करू सकेना, ते सब शराइत असे वसाइल का. लेकिन नमाज इसी कि हर माणसा सब जरूरी. तासब हिंगा सांगले जे कोणतो माणूस आपली नवजे भितर खुशू होते. खुशू बलान काय आता, खुशू बलान दिलाची को कैफियत आणि तेजे असरात जाहीर भितर को जाता. काय आहे जे मुख्तलिफ माने जे सांगून गेला, जे कोणते अक्सर उलमा समज खुलासा करून बयान केला, त्याचा मतलब होता की खुशू बलान दिला भितर अल्लाहची हे किस्माचे भे आणि हैबत येऊचे की दिल सगळे तवज्जो अल्लाह री मुतवज्जे दा मनशाची नावजे ऊपर सगळी तवज्जो अल्लाह री मुतवज्जे जाता, तेजेत आजा पुरसुकून जाता. खुशूचे माने सुकूनचे को येता, खुशूचे माने इत्मिनानचे को येता, खुशूचे माने तवाजूचे को येता. ही सर्वच चीजो ह्याच्यात हासिल जाता. माणसाचे दिला भितर जे करता अल्लाहचे भे येता, अल्लाह री सगळं दिल मुतवज्जे जाता, सगळी तवज्जो अल्लाह री वता, तरी दिल पुरसुकून आजा पुरसुकून माणूस ह्यारी तारी पडला हैबत एटलो जाता की त्याच्या भितर तवाजू पैदा जाता. तो माणूस आपला पण ओढलो ओळखेना की का अल्लाहची आजमत त्याच्या सामने आली तो आपला पण बिलकुल बेबस ओळखता, कमजोर ओळखता, एकदम मुतवादे हर माणसासरी झुकून मिळतात त्याच्या मग.
नामाज करता तरी सगळी तवज्जो त्याची अल्लाह रे मुतवज्जे जाता. ना हात हलवता, ना पाय हलवता, ना ह्यारी तारी पलता, ना खाजवता, काही नाही. बिलकुल दिमाग अल्लाह रे. इशी दाखवता की अन ताबुदल्लाह कान्नका तरा. हदीसे भी सांगले की अशी इबादत करू का की तुम्ही अल्लाह पलवू लागला की आम्ही पलनाच नको, अल्लाह आमका पलता कस तसं आम्ही अल्लाह पलव. एक माणूस अल्लाह पलना कशी इबादत करायत तिशी इबादत करू कस एकदम अल्लाह री मुतवज्जे जाऊ. ह्या रितारी क्यों दिमाग वसून जे ती नामाज जे कोणती राहता असल नामाज राहता. त्याचं पद्धत नामाज बोलन का अल्लाह सरी जापूचे गेले. हदीस भीतर येता की अल्लाहची रहमत माणूस नवजेवर जगता राहता अल्लाह ताला तेजारी मुतवज्जे जाता गेले. केत्ता सर जे घेतात तेजी तवज्जो ह्यारी तारी वशेना, जे घेतात तेजी तवज्जो ह्यारी तारी गेली अल्लाहची रहमत तेजून दूर जाता. ताचं नावात बोला अल्लाहशी झापूचे. माणूस कोणीतरी जापते वाटे तरी त्याच्यावर फोकस करून जापता. ह्यारी तारी पलते दिमाग ह्यारी तारी राहते जापताना माणूस बिसवलो का बसता. तो जापते वाटे मजे तरी दिमाग करून कैसे का बसता. त्यासोबत खुशू बोलना अल्लाह अरे अभी मुतवज्जे जाऊचे तेजे जाहिर ऊपर को असर पड़ता. बास रिवायत भीतर रहता कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा वगैरह नमाज करते थोडे ऊपर पडते होते आसमाना ऊपर. जे की ही आयतो नाजिल झाली खालपणू सुरू केले, सजदा रिकसपणू सुरू केले, ह्यारी तारी पणून चुको सोडले. बल्कि एक माणसा अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नवजर पल्ले की तो दाढी खाजवू लागला. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले की लव खशा कल्बुहु लखशअत जवारिहुहु. अगर दिला भीतर अल्लाहचे भे रहते दिल पुरसुकून जाते तरी आजा को पुरसुकून राहते. ह्यारी तारी हलवतो नाही, तो ह्यारी तारी पलतो नाही. तसं नवजे ऊपर ही सब चीज़ें करो ह्यारी तारी पलवचान काही दुसरो ख्याल दिमागा धाडूचान इशी फुकतात पडे. जे म्हणते सजदा होती ह्यारी तारी फातरे ह्यारी तारी केले, मुसल्ला ह्यारी तारी केले, कपडे ह्यारी तारी केले, ही सब चीज़ा रोखून गेला. नवजे भीतर रोखून गेले के का रोखून गेले हे जन खुशू कम जाता. असं भल्ली सर उलमा बरोला के खुशू नवजेचो एक हिस्सा बनो. खुशू नाता नमाज का जाने बोलतात. इन जमहूर उलमा बोलतात नमाज जातली लेकिन ते जो सवाब मिलूचे असे तो सवाब मिळणे की खुशू नातला. असं आमची नावाज आम्ही पलते वाटत आम्ही नवजे उभे राहतात. आमचो दिमाग एककडे राहता का राहता का पडता केटली रकात जाता आमका बास्तमोर भोगो पडणं की का खुशू राहणं. असं खुशू हाडूच्या सबब आमका ती कैफियत आपल्या भितर हाडूकास. आम्ही अल्लाह सामे उभे राहून वाटे, आम्ही अल्लाह पलते वाटे, अल्लाह आमका पलते वाटे, ही कैफियत आमच्या भितर हाडूकास. आणि सगळो दिलो दिमाग अल्लाह आणि मुतवज्जे करूची कोशिश करू का. आणि खास करून तोडीन जे कोणते आम्ही पडतात सुरतो पडतात अजकार पडतात तेजी मानव पर को गौर करू कास घेतो. ते जिनको खुशू पैदा होता अल्लाह री तवज्जो होता. आणि नावजे भीतर जे कोणती सुन्नतो चांगला ती सुन्नतो अरकान सही सही अदा करो की कोशिश करो का. जाहिर को सही रहूँ का, अंदरूनी कैफियत को सही रहूँ का, इतना खुशू रहता. आणि खुशू सरी नामाज केला नावजेसो जे तो असल असर असे तो असर को जाहिर रहता. बोले इन्ना सलाता तन्हा अनिल फहशाई वल मुनकर. नवजे नावाज आमका बेहयायन रोखता, मुनकरात पासून रोखता. कितना जातली ते कीदो जे कितना सही खुशू जरी आमची नावाज जाता. एक माणूस चोरी करतो होतो अल्लाहच्या रसूलाकडे सांगले. अल्लाहचे रसूल बोले माणूस सांगले की वो नामाज को करता चोरी को करता. बोले अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोले हे जी नामाज एक चोरियन रोखतली. बोलले की नामाज करते राहतलो अल्लाहचे भे दिला देते राहतले नवजेची सिफात येतली खुद ब खुद तो बुराईयापासून वरतलो. असं नवजे भीतर पवर हाडू का जाल्यार खुशू आम्ही हासिल करू का. बहरहाल ही सिफत का बोलून ओळखून आपल्या हेजे भितर आम्ही हाडूची कोशिश करू का. खास करून नामाज भितर ही सिफत येतली तरी सगळी जिंदगी भितर मुंतकिल जातली. अल्लाह ताला ही सिफतेन आमकां मुत्तसिफ करून आपली जिंदगीची इस्लाहाची तौफीक दो. आमीन.